नमस्कार. आरोग्य संवाद चालण्याच्या नव्या दिशा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे आपल्या शरीरातले महत्वाचे सांधे, म्हणजेच आपला खुबा आणि आपला गुडघा. यावरच आपल्या शरीराची इमारत भक्कमपणे उभी असते. परंतु बरेचदा वयोमानानुसार किंवा काही अपघातांमुळे किंवा इतरही काही वैद्यकीय कारणांमुळे याचे त्रास सुरू होतात. अशा वेळी गरज पडते ती एका तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची. आणि यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर आशिष अरबट यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, भारतातले एक सुप्रसिद्ध आणि अग्रगण्य असे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून तुम्ही वेल नोन आहात आणि रोबोटिक्समध्ये तुमचा हातखंडा आहे. तर सुरुवातीला एव्हीएन म्हणजे नक्की काय हे आम्हाला सांगा. एव्हीएन हा आजार कुब्यामध्ये, हिपमध्ये होतो सर्वात जास्त, आणि शोल्डर आणि अँकलमध्ये होतोय आजकाल. या आजारामध्ये पहिले तर आतलं सॉफ्ट बोन मरतं आणि त्यानंतर जे हार्ड बोन असतं वरचं ते जातं आणि मग तो कुर्जा वंगण कोलॅप्स होऊन तो हिप खराब होतो किंवा शोल्डर खराब होतो. त्याचं मेन कारण आहे कोविड-19. त्याच्यामध्ये आधी आम्हाला वाटायचं की रॅमडेसिव्हिरमुळे होत आहे, त्याच्यानंतर स्टिरॉइड्सची थिअरी होती, पण आता सेल थिअरी आली आहे की कोविड इटसेल्फ, कोविडनी हे केलेलं आहे, वॅक्सिन नंतर सुद्धा झालेलं आहे. तर आज आपण प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की ज्यांना 15 दिवसाच्या वरती हिप दुखतोय, वॅक्सिन घेतलेलं आहे, यंग अडल्ट मेल आहेत, तर ह्यांनी तज्ज्ञांचा सल्ला वेळेत घ्यावा. एव्हीएन असू शकतं आणि MRI जर लागला तर वेळेत करून घ्यावा. अच्छा, हे झालं एव्हीएन विषयी, म्हणजे आपल्या खुब्याविषयी. पण आपल्या गुडघ्याच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो तेव्हा नी रिप्लेसमेंटची गरज सगळ्यांनाच असते का? हा नेहमीचा सगळ्यांचाच प्रश्न आहे. नी रिप्लेसमेंटची गरज सगळ्यांना लागत नाही. रिप्लेसमेंट एका विशिष्ट टप्प्यात आपण करतो आणि त्यामध्ये ग्रेडिंग असतं. जसं मी हिपचं सांगितलं, जसं वंगण ज्या लेवलला गेलेलं आहे, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि 4, तर चौथ्या आणि तिसऱ्याच्या टप्प्याच्या वरती ज्यांना कार्टिलेज गेलंय, म्हणजे हाडापर्यंत कार्टिलेज संपुष्टात झालंय, त्याची बरीचशी कारण आहेत. सर्वात पहिलं मुद्द्याचं कारण आहे वय. हे वयामानाने येतं. का येतं हे जेनेटिक कारण आहे, कारण काही जसं आपल्या हार्टचं एक लाईफ आहे, आपल्या मोतियबिंदूचं एक लाईफ आहे, केसांचं लाईफ आहे, तसं ह्या कुर्जा, कार्टिलेज, वंगण याचं लाईफ असतं. तर ते गेलं, त्याला औषध नाही ना, की आपण आयुष्य विकत नाही घेऊ शकत. तो आजार नाहीये आणि आजार नसल्यामुळे त्याला काही औषध नाही की आज मला कोणाला जुलाब झाले, औषध दिलं, बरं वाटलं, कोणाला ताप आला. ते आजार नाही, ते वयामाने आलेले हे एक झीज आहे, डिजनरेशन म्हणतो. आणि डिजनरेशन याच्यापासून कोणीही लपलेलं नाही. तर त्या डिजनरेशन झालेल्या त्या पार्टला बदलायला जेव्हा जी प्रक्रिया असते त्याला प्रत्यारोपण म्हणतात आणि त्यालाच मग इंग्लिशमध्ये नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट हे म्हणतो, म्हणजे प्रत्यारोपण. आणि त्याच्यावरच आता आपण ह्या विषयावर डिस्कशन करणार आहोत. नक्कीच. आता बोलताना तुम्ही नी रिप्लेसमेंट मध्ये लिगामेंटचा उल्लेख केला. बरोबर. तर लिगामेंट टेअर किंवा लिगामेंट फाटतं तेव्हा नक्की काय होतं आणि ते कशामुळे होतं? लिगामेंट म्हणजे अस्थिबंधन. अस्थिबंधन हे प्रत्येक जे जॉईंट आहेत, जो आपला साफळा आहे, स्केलिटन, या बॉडीला जोडून ठेवणाऱ्याला काहीतरी लागतं, बरोबर आहे, ते असतात लिगामेंट. यंग लोकांमध्ये जेव्हा आपण ऍक्टिव्ह असतो, मुलांमध्ये जेव्हा वंगण चांगलं असतं, खेळतायत, पडतायत, त्याच्यामध्ये कधीतरी लिगामेंट तुटतात. पूर्णपणे जेव्हा तुटले तेव्हा त्यांना दुर्बीण शस्त्रक्रियेद्वारे रिपेअर करण्याची आता सोय आहे. आता स्पेशलिस्ट आहेत आमच्यासारखे, आणि आतमधल्या ज्या गाद्या असतात, तर ह्या खेळताना कधी इजा झाली आहे, अगेन 10-15 दिवसाच्या वरती तुम्हाला दुखतंय, अनस्टेबल वाटतंय, बऱ्याच जणांना कधी कधी दुखत नाही, तर ACL किंवा PCL आणि MCL, LCL असे 4 मोठे गुडघ्यात लिगामेंट आहेत. 18 लिगामेंट आहेत अँकलमध्ये, एक मोठं लिगामेंट आहे हिपमध्ये, हे तुटू शकतं. आणि शोल्डरला पण 3-4 मोठे लिगामेंट आहेत. तर ते गेले तर त्यांना तसंच सोडलं तर
अनस्टेबल गुडघा किंवा अनस्टेबल शोल्डरमुळे त्यांना मग आर्थरायटिस खूप कमी वयात होऊ शकतो आणि मग त्यांना प्रत्यारोपण लागू शकतं. तर ते प्रिव्हेंट करायला आर्थ्रोस्कोपी नावाची एक छोटीशी शस्त्रक्रिया असते, ते स्पेशली सर्जन करतात. ती दुर्बिणीद्वारा होते आणि दुर्बीण ही 4 मिलीमीटरची एवढी छोटी असते. त्यासाठी तज्ज्ञ सर्जन फार गरजेचं आहे, तज्ज्ञ सेंटर फार गरजेचं आहे आणि वेळेत उपचार घेणं नक्कीच फार गरजेचं आहे. म्हणजेच आर्थ्रोस्कोपी आणि ह्या संदर्भात तुम्ही आता बरीचशी माहिती दिली, आमच्या गुडघ्यांविषयी आणि खुब्याविषयी पण माहिती दिली. पण ही माहिती खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही खूप सोप्या भाषेत आम्हाला ती सांगत आहात. नी रिप्लेसमेंट आणि त्याची गरज किंवा ती कोणी करावी या विषयावर. डॉक्टर, आपण गुडघ्याविषयी जेव्हा बोलतो तेव्हा लिगामेंट टेअरवर तुम्ही सांगितलं होतं आर्थ्रोस्कोपी हा चांगला उपाय आहे. पण ह्या प्रक्रिया कोण करतं किंवा या शस्त्रक्रिया कोण करतं हे पण गरजेचं असतं, कारण नातेवाईकांच्या मनात शंका असते. तर ऑर्थ्रोस्कोपी बद्दल सुरुवातीला आम्हाला सांगा. तर मॅडम, आज आपण विषय हाच घेतोय की प्रेक्षकांनी सर्जरी हे गायनासारखं घेतलं पाहिजे. नक्कीच. कोण गाणं म्हणतंय? आपण आज अशा जागी बसलो जिथे मोहम्मद रफी दिसतायत, मोहम्मद रफी गातायत की कोणी दुसरं गाताय आणि त्यात वेगळे काय? स्पेशालिटी म्हणजे त्या पर्टिक्युलर सर्जनला त्या विषयाचं पारंगत्व किती आहे हे तुम्ही पहिले ओळखा आणि मग टीम केवढी मोठी आहे, त्यांच्या हॉस्पिटल्सची अटॅचमेंट किती आहे, किती व्हॉल्यूम करतात, त्यांनी केलेले लोकांचे टेस्टिमनीज आजकाल अवेलेबल आहेत आणि मग निवडायचं की मी सर्जरी करतो आणि करू शकतो. याच्यामध्ये फरक कळायला पाहिजे, बिकॉज तुमचं शरीर आहे आणि त्याला सिरियसली घेणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही कोणाच्या वर जर ती जिम्मेदारी टाकताय तर त्यांनी ते निभवलं पण पाहिजे. एका प्लेयर सारखं की एक पर्टिक्युलर प्लेअर आपल्याला का आवडतो किंवा एक पर्टिक्युलर प्लेअर गॉड ऑफ त्या पर्टिक्युलर स्पोर्टचा का बनतो की त्यांनी ती जिम्मेदारी उठवली. तो खेळतो चांगला आहे, पण त्या खेळाचा फायदा त्या देशाला किंवा त्या पेशंटला झाला पाहिजे याचं एक मूल्यांकन करणाऱ्या सर्जनकडे तुम्ही पोचले पाहिजे आणि मग बाकी सगळं होतं. तर त्यासाठी जे काही लागतं, तर आम्ही जेव्हा इंडियात आलो तर त्याआधी आम्ही टीम बनवली. त्या टीम मध्ये नुसतं काही सर्जरी नाही, नवीन गॅजेट्स, रोबोट्स, टीम मध्ये काइंड असलेली एक मंडळी, आपल्या मातीशी जुडलेली काही मंडळी, सामाजिक दृष्टिकोनातनं बघणारी मंडळी, सामाजिक दृष्टिकोन असलेले हॉस्पिटल्स, हे पण निवडणं आणि तज्ञ इतर डॉक्टर अवेलेबल असलेले मोठे सेंटर्सला आम्ही का करतो, कारण पेशंटला कधी काय लागेल हे सांगता येत नाही. तर आर्थ्रोस्कोपी पण त्याचाच एक पार्ट आहे की आर्थ्रोस्कोपी कोण करतंय. आता दुर्बीण शस्त्रक्रिया झाली तर त्या दुर्बिणीची क्वालिटी कशी आहे, तुम्ही तो त्या तज्ज्ञांनी, जसं मी अमेरिका आणि युके मध्ये इतके वर्ष होतो, आम्ही ह्या गोष्टींवर पारंगत्व घेऊन मग आता इंडियात आलेलो आहे आणि आता नियर अबाउट 7,000वरून जास्त आर्थ्रोस्कोपी झाल्या आहेत आणि टोटल आमचे 13,000वरून जास्त जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी कंबाईंड झालेले आहेत. याच्या मागे माझ्या एकट्याचीच नाही, माझ्या टीमची पण तेवढीच मेहनत आहे. बऱ्याच जणांना टीम अप्रोच मध्ये हे कळायला पाहिजे की फिनान्शियल इश्यूज असतात, सामाजिक भीती असते, सर्जरीची भीती असते. सर्जननी सर्जरी सांगितली आणि ते गेले असं नाही व्हायला पाहिजे. आणि ऑपरेशन नंतरचा सुद्धा त्यांना फॉलोअप करणारी पूर्ण एक टीम आहे. तर एक कम्प्लीट अनुभव आला की मग त्या सर्जरी बद्दल तुम्हाला वाईट मेमरीज राहत नाही. आणि आम्ही आता सध्या मॉडर्न मेडिसिन, तुम्ही जो प्रश्न विचारला की नवीन काय, नवीन हे आलंय की मिनिमम इन्सिजन, मिनिमम हॉस्पिटल स्टे, म्हणजे एक्सप्रेस जॉईंट रिप्लेसमेंट. एक्सप्रेस म्हणजे त्या दिवशी डिस्चार्ज करता येईल का, दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज करता येईल का. आर्थ्रोस्कोपी म्हणजे दुर्बीण शस्त्रक्रिया जर पारंगत सर्जननी केली तर त्या पेशंटनी दुसऱ्या दिवशी घरी जायला हरकत नाही. तर गुडघ्याचे लिगामेंट तुटलेत, शोल्डरचे लिगामेंट तुटलेत, 95% पेशंटला आम्ही दुसऱ्या दिवशी घरी पाठवून देतो. म्हणजे हे मिरॅकलच आहे.
तो शब्द डॉक्टरांच्या दूर थोडा राहतो, बिकॉज ते 5% तर मी ठेवलेत की प्रत्येकालाच काही त्याचा चांगला अनुभव येत नाही, पण 95% जर चांगले आहेत तर नक्कीच ते चांगलं आहे. मिरेकल असं आहे की इंजिनिअरिंग, AI, रोबोटिक्स, मेडिसिन, आता याचं सगळ्याचं एक संगम झालेला आहे. आधी कसं होतं की मेडिसिन फक्त मेडिसिन असायचं. सो इंटर डिसिप्लिनरी जेव्हा अप्रोच आता आम्ही वापरतोय, म्हणजे एकमेका सहाय्य करू, हो, आणि ऍक्च्युली तेच जेव्हा असतं त्यालाच एक आर्मी म्हणतात, त्याला एक टीम म्हणतात. तर काय एकाचं हे नसतं, त्यामध्ये आम्ही कॅप्टन आहोत, लीडर आहोत. मात्र एका पेशंटला चांगला अनुभव द्यायला हॉस्पिटल, टीम, तिथले भूल तज्ञ, तिथले हेल्पिंग हँड्स, कित्येक वर्षापासून तुम्हाला OT असिस्टंट तुमचे आहेत, तुमच्या नर्सेस किती ट्रेंड आहेत, नक्कीच तुमचा टीमचा अनुभव हा फक्त वर्षांनी नाही, मात्र त्यांनी किती केलेल्या पेशंट्सनी पण मोजायला पाहिजे. आणि हे पेशंटनी सगळं लक्षात घ्यावं की अनुभव हा खूप मोठी गोष्ट आहे. जसं आता आम्ही शाळाच असते आपली. हो, आणि रोबोटिक्स आणि आर्थ्रोस्कोपीमध्ये आता आम्हाला गेले 22 वर्षाचा अनुभव आहे. काही लोकांनी काल सुरू केला आणि एका दिवसात रोबोटिक सर्जन बनतात, तसं व्हायला नको. बरोबर आहे. म्हणजे कोण ती शस्त्रक्रिया करतंय हे जसं महत्वाचं आहे, तसं कुठे करतोय आपण हेही महत्वाचं आहे. कारण जे एक्सपर्ट्स असतात त्यांना सगळीच यंत्र लागते, साधनं लागतात, आणि तेवढी मॅनपॉवर असेल तरच त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळू शकतात. आणि प्रश्नच नाही, बिकॉज हे एक टीम एफर्ट आहे. डॉक्टर, मगाशी तुम्ही म्हणालात की नातेवाईकांनी थोडंसं जे हेजिटेशन दाखवलं जातं, तर बरेचदा ह्याच्यामुळे रुग्ण थोडासा बॅकफूट होतो आणि तो ऑपरेशन करायला नकार देतो किंवा टाळतो किंवा लांबणीवर टाकतो. तर ह्याचे काय दुष्परिणाम होतात? तर याच्यासाठी दुष्परिणाम किती म्हटलं तर सर्जरी हा जो शब्द आहे, या शब्दाचं वजन खूप आहे आणि हा सोशल शब्द आहे. पण आता जसं मी म्हटलं, जसं MIS सर्जरी करतोय किंवा मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी करतो आपण, तर त्यामध्ये आम्ही बॅक ऑफ द माइंड हेच ठेवलेलं असतं की रिलेटिव्हला कसली भीती असते. तर जसं आर्थ्रोस्कोपी झाली किंवा सांधेरोपण झालं, आता हे मी रिजनल अॅनेस्थेसियामध्ये करतोय, टोटल अॅनेस्थेसिया देत नाही, म्हणजे पेशंट पूर्ण शुद्धीवर असतो. शुद्धीवर असला हा शब्द ऐकूनच रिलेटिव्ह शांत होऊन जातात. दुसरं एक्सपिरियन्स, आणि एकेका पेशंटला जवळपास माझी टीम त्या प्रक्रियेच्या आधी जेव्हा भेटायला येतात 40 मिनिटं ते 1 तास डिस्कशन असतं की काय प्लॅन आहे, त्याचं ओव्हरऑल संकलन कसं होणार आहे, आणि मिनिमम रिलेटिव्हचा नंतर इंटरफिअरन्स व्हावा अशी शस्त्रक्रिया केली जाते की पेशंट हा डे 1 किंवा 2 पासून इंडिपेंडेंट झाला पाहिजे. मॉडर्न मेडिसिन हे काय आलेलं आहे की पेशंटला जितक्या लवकर चालवणं, जितक्या लवकर प्रेमापोटी रिलेटिव्हनी करावं, पण गरज पोटी त्याचं करावं लागला नाही पाहिजे, हा खूप मोठा बॅक ऑफ द माइंड आम्ही ठेवतो. आणि म्हणून ही आता एक सुपर स्पेशालिटी ब्रँच आहे की जॉईंट रिप्लेसमेंट मी पुन्हा सांगतोय की कोण करतंय हे निवडणं सर्वात मोठी बाब आहे. नक्कीच. डॉक्टर, आपण नी रिप्लेसमेंट बद्दल बोललो, पण नेहमी एखाद्या पेशंटला, रुग्णाला, की माझी सर्जरी कशी होणार आहे, माझी शस्त्रक्रिया कशी होणार आहे, याविषयी शंका असते, कुतूहल असतं, आणि तेवढीच अँझायटी आपण म्हणतो तसंही असतं. तर याविषयी काय सांगाल की तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने रोबोटिक सर्जरी करता किंवा नी रिप्लेसमेंट सर्जरी करता? तर मॅडम, आता कसं झालंय की आपल्याला जर कळलं की आता आमच्याकडे येणारे जे पेशंट आहेत त्यांना कोणीतरी जॉईंट रिप्लेसमेंट सांगितलेली असते, जसं आपण पहिल्या एपिसोडमध्ये बोललोत की वंगण गेलंय, गुडघे वाकडे झाले, बाक आलाय, खराब झालंय, आणि आम्हाला प्रत्यारोपण सांगितलं, तर बरेच पेशंट आमच्याकडे सेकंड ऑपिनियनला येतात, ऑनलाईन बघून येतात. आमची वेबसाईट आहे आणि बऱ्यापैकी माझे टॉक्स असतात, ऑनलाईन अकॅडमी आहे आमची. तर बेसिकली जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये नवीन काय, पण जॉईंट रिप्लेसमेंटचा बेस काय पाहिजे, पेशंटला किती लवकर चालता आलं पाहिजे, बरं होणं किती लवकर, त्यासाठी काय लागणार आहे. तर नवीन काय आलंय, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट मी प्रत्येक वेळा सांगतोय की कोण करतंय आणि काय विषयात पारंगत आहेत. तर आम्ही आता एक
मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच आणतो आणि पेशंट स्पेसिफिक अप्रोच, म्हणजे प्रत्येक पेशंटला काय गरज आहे. अच्छा, बर. तुमचं वजन किती आहे, तुमचं प्रोफेशन काय आहे, तुम्ही इच्छा काय ठेवता. बर. आता कित्येक पेशंट आपल्या पुण्यामध्ये त्यांना जग हिंडायचं आहे आणि म्हणजे अगदी सिनियर सिटीजन आहेत, जग फिरायचंय, खेळायचंय, सिंहगड चढून जायचंय आणि इव्हन रिटायर्ड लाईफ मध्ये हे करायचं. तर त्यांना, आणि काही पेशंट इन बिटवीन असतात की 4 जणांनी सांगितलं असं जॉईंट रिप्लेसमेंटसाठी थांबा, काही जणांनी सांगितलं असेल जॉईंट रिप्लेसमेंट करून घ्या. बरोबर. तर तो जो क्लास ऑफ पेशंट आहे, त्यांना पेन आहे, डिस्कम्फर्ट आहे, आयुष्यात कामं होत नाहीयेत. आता बऱ्याचशा बायकांना परत कथ्थक सुरू करायचं असतं, पेन आहे, वेट लॉस सुरू करायचं, जिमला जाता येत नाहीये. म्हणजे आयुष्याची सेकंड इनिंग आपण जी म्हणतो, सेकंड इनिंग एकदम उत्साहात जगायची. आणि तशा लोकांना सुद्धा आता पार्शियल नी रिप्लेसमेंट आलेलं आहे, की तुमचं 70% लोकांना मधली साईड जास्त घासलेली असते गुडघ्याची. आणि जे पूर्ण प्रत्यारोपण करणारे सर्जन आहेत ते म्हणतात पूर्ण खराब होऊ द्या आणि मग या. आता ते जर पूर्ण खराब व्हायला 10 वर्ष लागले, ते मधले 10 वर्ष आपण करायचं काय, रडत खडत का जगायचं. मग आपण नॅचरली काहीतरी शोधायला लागतो, मग लेप लाव, मग हे सगळं सुरू होतं आणि पैशाचा पण कुराडा होतो. तर प्रत्येक लिगामेंट सेव्ह करणारं, मसल सेव्ह करणारं हे पार्शियल मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी अक्षरशः 2 ते 2.5 इंचात होते. आजकाल त्यासाठी आम्ही रोबोटिक्सचं पण हे करतो. तर पेशंटला ते समजवलं जातं. पेशंटला काय हवंय, काय देऊ शकतो याचं समन्वय होणं फार गरजेचं. बरोबर. आता आम्ही पेशंटला उलटा प्रश्न विचारतो की काका काकू जे असतील, तुम्हाला काय करायचं. नाही डॉक्टर साहेब मला काहीही करायचं नाही, मग औषध गोळ्या घ्या आणि घरी जाय. नाही, आम्हाला वारीला जायचंय, आम्हाला मांडी घालून खाली बसायचंय, पूजा करायची आहे, ध्यानधारणा करायची आहे, नमाज पढायचा आहे, आम्हाला पर्वती चढायची, आम्हाला चर्चमध्ये जायचंय. त्यांना आम्ही सांगतो की हे वंगण आहे, काही दिवसांनी अतिशय खराब होईल, मग मला हे पार्शियल मिनिमली इन्व्हेसिव्ह बिना टाक्याचं, कमी टाक्याचं रोबोटिक हे करता येणार नाही. दुसरं, कुब्यासारखं की आयुष्य थांबलंय, आणि कुब्याचं अर्थी सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की यंग लोकांना ते झालेलं. लाईफस्टाईल अटेम्प्टेड सुसाइड्स बघितलेत, आम्ही डिवोर्सेस बघितलेत, आम्ही कामावरनं काढलेले लोक बघितलेत, गेटिंग बॅक टू लाईफ. आता हिप मध्ये आम्ही अशा काही टेक्नॉलॉजीज आल्यात त्याच्यावर आपण पुढे डिस्कस करणार आहोत. 70 वर्ष चालणारे हिप्स आम्ही आता यूज करतो. पण ते टाकताना ज्या टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे अप्रोच. रोबो सर्जरी करत नाही. सर्जन जेव्हा मिनिमली इन्व्हेसिव्ह अप्रोच करतो त्याला तो ट्रेंड असतो, म्हणजे सगळे लिगामेंट वाचवणं, सगळे लिगामेंट वाचवणं, सगळे मसल वाचवणं आणि कॅप्सूल सुद्धा वाचवणं. रेग्युलर हिप रिप्लेसमेंट मध्ये हे सगळं काढले जातात. त्यासाठी बरेच जण त्यात ट्रेंड आहेत. नवीन काय आलंय, सेव्हिंग सॉफ्ट टिश्यूज, आणि जो सर्जन हे वाचू शकतो ते तुम्हाला सगळ्या ऍक्टिव्हिटीज देऊ शकतात. आणि तसे मोजणारे लोक आहेत, मोजके लोकट, तसे मोजके लोक आहेत. आणि बेसिक आम्हाला मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीचा जो बेस आहे की सेकंड डे और थर्ड डे डिस्चार्ज. ही पेशंटला आम्ही 48 तासात घरी पाठवतो, नी पेशंटला आम्ही 48 तासात घरी पाठवतो, आणि आर्थ्रोस्कोपीच्या पेशंटला 24 तासात घरी पाठवतो. बेसच असा आहे की पुनर्वसन हे महिने नाही, आठवडे नाही, दिवसात झालं पाहिजे. नक्कीच. मला वाटतं चालण्याच्या नव्या दिशा ह्या खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या कृतीमधून दाखवत आहात, आणि हे खूप गरजेचं आहे. कारण आपण म्हणतोय टेक्नॉलॉजी बदलतीये, रोज नवीन फोन येतो, रोज नवीन टेक्नॉलॉजी येते. तसंच का नाही आपल्या आरोग्यासाठी पण नवीन टेक्नॉलॉजी वापरायची. फक्त ती टेक्नॉलॉजी कोण वापरतंय आणि ती अनुभवी व्यक्तीकडून आपण वापरून घेतोय की नाही याचा मात्र आपण नेहमीच विचार करायला हवा, आणि तसाच आपण डॉक्टर योग्य पद्धतीने शोधायला हवा. मला वाटतं आरोग्याचा संवाद हा खरंच आपल्या भविष्याच्या आरोग्याच्या संवादासाठी गरजेचा आहे. रोबोटिक सर्जरी आणि त्यातील नवीन तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर आशिष अरबट, तुम्ही
आम्हाला आतापर्यंत बऱ्याच गोष्टींचा नवीन एक लुकआउट जो असतो तो दिलेला आहे. म्हणजे खरंच दिशा जी म्हणतो विचारांची ती तुम्ही आम्हाला दिलेली आहे. डॉक्टर आणि रोबो यांची साथ कशी असते? जनरली आपल्याला कोणाशी तरी बोलायचं तेव्हा समोर माणूस लागतो किंवा कोणीतरी लागतो, तसंच डॉक्टरला रोबोची कशी साथ मिळते? आरती, आम्ही रोबोटिक्स गेले 12 वर्षापासून करतोय आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम जो रोबो आला तो आम्ही आणला. रोबो हा आपला मित्र असावा, पण रोबोवर काही सर्जरी डिपेंड राहत नाही. रोबो सर्जरी करत नाही. हा एक गैरसमज आहे. हा मोठा गैरसमज आहे की रोबो सर्जरीचा सेकंड असिस्टंट असतो. आता ऑर्थोपेडिक्स मध्ये रोबोटिक्स 2014 पासून आम्ही करतोय. तो सिंगल डायमेन्शनल होता, मग डबल डायमेन्शनल झाला, मग 3D आणि आता 4D विथ हॅप्टिक आर्म्स. हॅप्टिक आर्म म्हणजे त्याला एक आता आर्म आलाय जो आम्हाला एक असिस्टंट म्हणून काम करतो. अच्छा, बरं. कसे असतात काही गोष्टीमध्ये, जसं जीपीएस गाडी चालवत नाही, नक्कीच. तीच गाडी कोणी जीपीएस घेऊन सुद्धा ठोकू शकतं. तीच गाडी कोणीतरी F1 मध्ये नंबर 1 पण येऊ शकतं बिना स्क्रॅचचं. कोण गाडी चालवतंय? तर रोबोला तसंच समजावं. F1 गाडी आहे, खूप टेक्नॉलॉजिकली पुढे, पण चालवणारा मात्र माणूस असतो. आणि नवीन काय आलंय की आता रोबोटिक्स आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा जॉईंट रिप्लेसमेंट मध्ये आम्हाला अँगल्स हे परफेक्ट टाकायचे होते, म्हणजे फेलियर्स व्हायला नको, त्यासाठी रोबो झाले. म्हणजे क्वांटिफिकेशन, म्हणजे आपण जे एक्झाम दिली त्याचा मार्क मिळतात, तसं तो रोबो आम्हाला मार्क देतो की बाबा हे इकडे चांगलं आहे, तिकडे कमी, तिकडे जास्त. म्हणजे आम्ही जे प्रक्रिया करतोय त्याला तो बघत राहतो ऍज अ कोच, आणि जे प्लॅनिंग केलेलं आहे तुम्ही मॅच करताय का, म्हणजे हेल्प करतो. रोबो सर्जरी करू शकत नाही, त्याला फिलिंग्स नाहीत, त्याला टच सेन्सेशन्स नाहीयेत, म्हणजे त्याला सोडून दिला तर तो काहीतरी करून टाकायचा. म्हणून रोबो हे कोण वापरतं, कुठला सर्जन वापरतो हे फार इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच जणांनी आता रोबोटिक्स मध्ये इन्व्हेस्ट केलंय, पण रोबोटिक्स शिकण्यात इन्व्हेस्ट केलंय का? बरोबर. गेले 17 वर्ष जे आम्ही रोबोटिक्स करतोय हे स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ शिकलेलो आहे. आता जो हॅप्टिक आर्मचे रोबोज आलेले आहेत हॉस्पिटल्समध्ये आहेत, पण हॉस्पिटल पण सिलेक्टेड सर्जनलाच त्याला हात लावू देतात, तर तो तुम्ही निवडावा. रोबोटिक सर्जन काही जादू करू शकत नाही जोपर्यंत त्यात तो वर्षानुवर्ष एक मशीन लर्निंग आहे. तसंच ह्युमन्सला त्या मशीनवर शिकायला तेवढे वर्ष द्यावे लागतात. कारण की आम्ही आजकाल बघतोय की इन्व्हेस्ट केलंय, नवीन रोबो घेतला आणि दुसऱ्या दिवशी बोर्ड लावतात की इथे रोबोटिक सर्जरी होते. चांगली होते का, हा तो महत्वाचा प्रश्न, खूप महत्वाचा प्रश्न. म्हणजे मला असं वाटतं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं आपण म्हणतो, पण तुमची प्रॅक्टिस अशी लागते की प्रत्येक ऑपरेशन हे सक्सेसफुलच झालं पाहिजे, कारण शेवटी माणसाच्या जीवाचा प्रश्न असतो. आणि तेवढं सिरियसली पाहिजे की नुसता रोबो वापरायचा म्हणून तसं नाही व्हायला पाहिजे. नक्कीच. त्या रोबोचा पेशंटला काय फायदा होतो. जर तुम्ही आता आम्ही वेगळं काय करतो, तर एकतर आम्ही रोबोटिक्स बरोबर मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी करतो. म्हणजे जे कोणी आता रोबोटिक्स वापरतात त्यामध्ये खूप ओपनिंग करावं लागतं, बिकॉज त्यांना रोबो हा नवीन आहे. पण कित्येक वर्षापासून आम्ही रोबो वापरल्यामुळे जी MIS टेक्निक आहे ती आता आम्ही समन्वय गाठलाय की रोबोटिक मध्ये सुद्धा आपण छोटेसे इन्सिजन घेऊन वगैरे करायला पाहिजे, जे इतरांकडनं बहुतेक कमीत कमी कट घ्यायचा. दुसरं, रोबोसाठी सुद्धा एकच पर्टिक्युलर कंपनीचा रोबो आम्ही वापरत नाही. आमच्याकडे आता 5 वेगळे रोबो आहेत. त्याचं कारण असं की प्रत्येक कंपनीचं जे इम्प्लांट आहे ते प्रत्येकाला सूट होईल असं नाहीये. बहुतेकांश असं होतं की एका पर्टिक्युलर हॉस्पिटलने एक रोबो घेतला आणि सगळ्याच पेशंटला त्या रोबोला दाखवून एकच इम्प्लांट सगळ्यांना टाकण्यात येतं. पण आता इतके वर्षापासून, आणि इनिशियली ते आमच्याबरोबर झालं, आम्हालाच आढळलं की माइट बी 2013-14 ला की नाही, आपण एकच इम्प्लांट सगळ्यांना टाकतोय, रोबो सांगतोय, पण पेशंट रिझल्ट तेवढे नाही दिसत आहे. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. आणि हा मेनच विषय आपण हाताळत नाहीये. मग आता वी हॅव टाईड अप, आम्ही मायक्रोसॉफ्ट बरोबर आम्ही टाय अप केलंय
पेशंटला पूर्ण स्टडी करून त्याच्या अँगल्स, नॅचरल अनॅटमी, त्याचं प्रिव्हियस अनॅटमी स्टडी करतो आम्ही आधी आणि फ्युचरची गरज. आणि त्यानंतर डिसाइड करतो की ह्या विशिष्ट रोबोज किंवा मोठ्या कंपनीज ज्या हे इम्प्लांट्स बनवतात, जसे पार्शियल झालं, अनॅटॉमिकल, मीडियल पिव्हट, ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करू देणारे इम्प्लांट आहेत, ते तुम्हाला सूट होणार की नाही. आता ऍटलिस्ट माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात आम्ही एकमेव असे सर्जन्स आहेत, जगात करतात पण इंडियामध्ये फार कमी जण करतात, की पेशंट शूटिंग आहे का, आणि त्या अनुषंगून आम्ही रोबो वापरतो. बरोबर. दुसरं, सॉफ्ट टिश्यूसाठी आम्ही काय अप्रोचेस बदलत नाहीत, कारण रोबोटिक्समध्ये आता प्रेक्षकांना एक प्रॉब्लेम होतो की रोबोटिकमध्ये आता परत थोडंसं सर्जरी मोठी झालेली आहे, लांबलेली आहे. ती आता आमच्या एक्सपिरियन्समुळे आम्हाला जेवढा रेग्युलर सर्जरीला वेळ लागतो तेवढाच रोबोटिक सर्जरीला वेळ लागतो. बरोबर. म्हणजे पारंपरिक आणि रोबोटिक्सला फरक पडतो आणि लोकांच्या हातून ते होत आहे. जी सर्जरी ते इतरत्र ओपन सर्जरी किंवा रेग्युलर सर्जरी ते 20 मिनिटात करतील, ज्यांनी आत्ताच रोबो घेतलाय त्यांना 2.5-3 तास लागतात. पण आता एक्सपिरियन्समुळे त्याच सर्जरी आम्ही तेवढ्याच वेळात करतोय, आणि त्यात काही मोठेपणा छोटेपणा नाहीये. तेवढे वर्ष आम्ही त्याला दिलेले आहेत, अनुभव आहे. आणि जसं टायपिंग स्पीड आहे, कारचा स्पीड तुम्ही करता, इट इज एक्झॅक्टली लाईक दॅट. आणि काही लोकांना आता काही वर्षांनी तेवढा अनुभव येतील, नवीन जनरेशन्सला ते कळेल. मात्र पेशंट्सनी हे जाणून घ्यावं की रोबोटिक सर्जरी काही जादू करणार नाहीये. रोबोटिक सर्जरी कोण करताय, तुमचा किती स्टडी केला जातोय, तुम्हाला एक्सप्लेन किती केलं जातं, आणि रोबोच्या नावाने न पळता रोबो कोण चालवतं ह्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं रोबोवरचं नियंत्रण हा अनुभवी डॉक्टरच व्यवस्थित ठेवू शकतो. याविषयी काय सांगाल? आणि अनुभव म्हणजे रोबोचा अनुभव असलेला डॉक्टर. काय असतं की काही जण आता रोबो शिकतायत, वयाच्या हिशोबाने काही गोष्टी आपल्याला शिकता येत नाहीत. दुसरं, खूप यंग डॉक्टर्स पण रोबोज आता ट्राय करतात, पण त्यांना तेवढा अनुभव नाही. तर पेशंटने हे समजून घ्यावं की इन बिटवीन जो आहे, ज्यांनी सर्जरीज पण केलेल्या आहेत आणि टेक्नॉलॉजीला एक पर्टिक्युलर वयात शिकावं लागतं तेवढं केलेलं आहे. आणि तो फरक आम्ही आता बघतोय की जेवढ्या टेक्नॉलॉजीज आम्ही फास्ट वापरू शकतो, बहुतेक काही विशिष्ट सर्जन ते नाही करू शकत, किंवा काही विशिष्ट सर्जन त्या टेक्नॉलॉजीच्या मागेच पडतात. टेक्नॉलॉजी आपल्या खाली हवी आणि टेक्नॉलॉजी पेशंटच्या बेनिफिटसाठी हवी. टेक्नॉलॉजीसाठी पेशंट नाहीये, पेशंटसाठी टेक्नॉलॉजी आहे. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की हारलेली मॅच परत जिंकवून देणारा तो खरा खेळाडू असतो, आणि त्याला तो अनुभव जो असतो तो खूप महत्वाचा असतो, आणि तो तुमच्याकडे नक्कीच आहे. त्यामुळेच तुमचे जे रुग्ण आहेत, पेशंट आहेत. हा पॉइंट चांगला बोलला मॅडम तुम्ही. जसं खेळाडू म्हणाला, जसे आजकाल मशीन्स आल्यात बॉल टाकायला, तो एका पर्टिक्युलर ऍक्शननी बॉल टाकतो, बुमराच्या ऍक्शननी, वॉटसनच्या ऍक्शननी, पण त्याला आपण मॅचला घेऊन जात नाही. तसंच तोच रोबो एक्झॅक्टली तेच आहे. पण तो जेव्हा नॅचरल बॉलर जेव्हा बॉल टाकतो, त्याचे व्हेरिएशन्स होतात, प्रॅक्टिस पर्यंत. तर रोबोटिक्स वगैरे आम्हाला प्रॅक्टिससाठी खूप चांगलं आहे, क्वांटिफिकेशनसाठी चांगलं आहे. पण सर्जरी काही विशिष्ट ती जादू करत नाही. त्याला वापरता यावं, त्याचा पूर्ण कस काढता आला पाहिजे सर्जनला. ते असं त्याला खूप लर्निंग कर्व आहे. आमच्या भाषेमध्ये त्यांना लर्निंग कर्व म्हणतात. ज्यांची ती लर्निंग कर्व वर्षानुवर्ष झाली आहे, त्यांच्याकडेच सर्जरी केलेली उत्तम राहील, चांगलं राहील. म्हणजेच मला असं वाटतं की कुठेतरी रोबो आणि अनुभवी डॉक्टर यांचा एकत्र जो संगम असतो, तोच रुग्णाला त्याच्या या वेदनेमधून तारून नेण्यासाठी गरजेचा असतो, आणि जो तुमच्याकडे आहे. आणि मला असं वाटतं की या बाबतीतले अजून अनुभव आणि सरांच्या पेशंटचे अनुभव सुद्धा आपण घेणार आहोत. सर, आतापर्यंत आपण जॉईंट्स विषयी अनेक विषयांवर किंवा अनेक पद्धतीने चर्चा केलेली आहे, पण मला नीट उभं राहता येत नाहीये, मला कमरेत दुखतंय, खुब्यामध्ये दुखतंय, अशी जी वारंवार कंप्लेंट येते रुग्णाची, तर बरेचदा त्यांना हिप रिप्लेसमेंट ही एकच ऑप्शन किंवा पर्याय दिलेला असतो, आणि त्याच्यात एव्हीएन नावाचं जे प्रकार असतो त्याच्यात काही वेळेस प्रॉब्लेम सुद्धा यायला लागलेत. तर त्याविषयी आज आम्हाला सांगा. आधी जसं आपण पहिल्या एपिसोडला आपण बोललोय की एव्हीएन कोविड नंतर प्रचंड वाढले, अजूनही कोविड आहे आणि अजूनही आहे.
त्या व्हायरसनीच हे केलेलं आहे. आणि सडनली आल्यामुळे ऑर्थोपेडिक सर्जन समाजातच याची ट्रीटमेंटची फार अफरातफर आहे, गडबड आहे, तफावत आहे. तर एव्हियन्स कमिटीज झालेल्या आहेत त्याच्या. आय एम वन ऑफ द सिलेक्टेड लीडर्स इन दॅट. एव्हियनवर बऱ्याचशा कंपनीजचे रिसर्चर्स आहेत आणि मध्ये काही ट्रीटमेंट आल्या होत्या जसं बिसफॉस्फोनेट द्यायचे, औषधं द्यायची. कोरिया, UK आणि US ला याच्यावर जेव्हा रिसर्च झाले, एस्पेशली कोविड नंतर, ते औषधं चालत नाहीत हे कळायला लागलं. पण असं कळलं की त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे सेल्स आहेत. ते सेल ऑस्टिओब्लास्ट नावाचे सेल्स आहेत. ते सेल मरतात एव्हियनमध्ये. आणि त्यामुळे तिकडचं बोन मरायला लागतं, ब्लड सप्लाय कमी होतो आणि मग ते वंगण पडून वगैरे सगळं होतं. हे सेल आता जर वंगण चांगलं आहे, एव्हियनची सुरुवात आहे, वेट बेरिंग एरियाला आहे, तर हे सेल आता आपल्या बोन मॅरो मधनं बनवता येतात. आणि त्या थेरपीला आम्ही ऍक्टिव्हेटेड कल्चर्ड ऑस्टिओब्लास्ट, ACI ही टेक्निक म्हणतो. आणि आम्ही ते सिंगल स्टिच मध्ये ती प्रोसिजर करतोय. जवळपास 1100 पेशंटच्या वरती जास्त पेशंटला आम्ही सक्सेसफुल केलेली आहे. परंतु काय होतंय, पेशंट त्या स्टेजला येणं हे फार दुर्मिळ आहे की त्याच्या डबल आम्ही हिप रिप्लेसमेंट करतोय. पण यंग पेशंटला जर ते वेळेत आले, निर्णय घेतला, थोडंसं असतं की हे सेल थेरपी थोडी कॉस्टली असते आणि खूप सारे प्रश्नावली आहेत आणि त्यात जर ते बसले तर आपल्याला ते हिप कम्प्लिटली वाचवता येतं आणि त्याच्यावर खूप पेपर्स आता आलेले आहेत. पण पेशंटला वेळेवर येणं, त्याला ते कळणं, त्याच्या डॉक्टरनी आमच्याकडे स्पेशलिस्टकडे ते लवकर पाठवणं, हे अजून ते सूर जुळत नाहीये. पण स्टेम सेल थेरपी मध्ये पण तफावत आहेत. पण ऍक्टिव्हेटेड सेल्स ACI करून बऱ्याचशे रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत. त्याला आम्ही रिग्रो म्हणतो. तर पेशंट आता परत कोविडची लाट आली की पुन्हा येतात, थोडे कमी होतात. आणि ज्यांनी व्हॅक्सिन घेतलंय, तुमचा जो प्रश्न होता की मला चालता येत नाही, हे होत नाही, आणि तुमची स्पाईन ओके असेल, तर बऱ्यापैकी हिपचे प्रॉब्लेम असू शकतात. काही लोकांना हिपचं पेन गुडघ्यापर्यंत पण जातं. तर जेव्हा तुमची कंबर दुखतीये तेव्हा हिप पण बघून घ्यावा. जेव्हा तुमचा गुडघा यंग लोकांमध्ये कंटिन्युअसली दुखतोय त्यांनी हिप पण बघून घ्यावा. तर हे एकमेकांची कनेक्ट आहे. आणि बऱ्याचशा स्पाईन सर्जनचे पेशंट आमच्याकडे येतात की अरे आमच्याकडे स्पाईन पेनसाठी आला आणि ह्याला एव्हियन निघालेलं आहे. दुसरं, जेव्हा मग एव्हियन एका विशिष्ट दर्जाच्या वरती जातं, मग जॉईंट रिप्लेसमेंट लागतात. आणि त्यांना मग आम्ही अगेन आमचा जो अप्रोच आहे पेशंट स्पेसिफिक अप्रोच. पेशंट स्पेसिफिक अप्रोच मध्ये आता हिप रिप्लेसमेंट म्हणजे कुठलं तरी इम्प्लांट घ्यावं, टाकावं आणि घरी पाठवावं, तेवढं राहिलेलं नाहीये. तर जसं आपण मागे बोललो की रोबोटिक्स आलेलं आहे, मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी आलेली आहे. हिपला आम्ही काही विशिष्ट अप्रोचेस वापरतो, जसं डायरेक्ट अँटीरियर अप्रोच. म्हणजे खूप जाड पेशंट असेल त्याला रेग्युलर हिप रिप्लेसमेंट मध्ये बरेच सर्जन नाही म्हणतात किंवा मग डिस्लोकेशन्स वगैरे होतात. त्यांना एक आपल्या बिकिनी इन्सिजन म्हणतात. तर हिपच्या समोरून आम्ही तो अप्रोच घेतो. त्यामध्ये कुठले मसल्स, फार कमी मसल्स आपल्याला सेपरेट करायला लागतात, ते आम्ही करतो. एक सुपर पाथ नावाचा एक अप्रोच आलेला आहे जो ज्यासाठी मी जाणला जातो. तर सुपर पाथ म्हणजे काय, परक्युटेनियस म्हणजे कसं असतं, स्किन मध्ये चिराफाड न करता हिप रिप्लेसमेंट करणं. सुपर पाथ हिप रिप्लेसमेंटच्या टप्प्यात जो पेशंट आला 2.5 इंचात हिप रिप्लेसमेंट होते. त्याला काही विशिष्ट इन्स्ट्रुमेंट्स लागतात, रोबोटिक प्लॅनिंग लागतं, ते आम्ही करतो. आणि एक लॅटरल हार्डिंज नावाचा अप्रोच आहे. 3 अप्रोचेस आम्ही हिपला घेतो. याचा एकंदरीत MIS म्हणजे मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी, जे भारतात आम्ही मोजून 5-6 जण करतोय. मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी हिपची झाली तर तुमच्या तिथे 2 हड्डी आहेत, 2 बोन आहेत, 28हून जास्त मसल आहेत.
मोठे कुठले, हिप मध्ये मसल वाचवणं जास्त गरजेचं आहे, जे रेग्युलर हिप रिप्लेसमेंट मध्ये काढल्या जातात. आणि मग पेशंटनी कोणाचा तरी अनुभव घेतला असतो, अरे बाबा हिप रिप्लेसमेंट नंतर मला खाली बसता येत नाहीये, डिसलोकेशन झालंय, हे झालं. हे आपल्या केसेसमध्ये होत नाहीत. फक्त खूप खराब झालं आणि कधीतरी आम्हाला रिव्हिजन करायला लागतं की कोणी सर्जरी केली आहे आणि तिला आम्हाला परत करावं लागतं, तेव्हा मला पोस्टिरियर अप्रोच घ्यावा लागतो. पण बाकीमध्ये आम्ही MIS चे 3 व्हरायटीज वापरतो. आणि जसं आम्ही सांगितलं की मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरनी, रोबोटिक सॉफ्टवेअरनी प्लॅनिंग करणार, इम्प्लांट बेस्ट कुठलं फिट होतं ते डिसाईड करणार आणि मग ते प्रत्यारोपित करणार आणि त्याचे ते रिझल्ट मिळतात. तर सुपर पाथ हा एक अप्रोच झाला, पण मिनिमली इन्व्हेसिव्ह एक माइंडसेट आहे. मिनिमली इन्व्हेसिव्ह मग त्या मिनिमली इंजुरी सर्जरी पण होते, मिनिमली इन्व्हेसिव्ह अॅनेस्थेसिया पण होतो, मिनिमली इन्व्हेसिव्ह रिलेटिव्हला त्रास पण होतो आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह खिशाला पण ताण कमी पडतो. बरोबर. सो तो एक अप्रोच आहे, तो एक विचार आपण म्हणता येईल. ते एक कुठल्या मूवी मध्ये म्हणाला ना की सुभाष नागर एक इंसान आहे, सरकार एक सोच. तो ये सोच आहे. तर ज्यांनी MIS हा बाणा धरलाय तर त्याला आम्ही प्रत्येक जागी वापरतो. अगेन इट्स अ टीम अप्रोच. आणि शक्य झालं तेवढ्या पेशंटला आम्ही MIS करतोय, एक्सेप्ट रिव्हिजन्सला. तर आता आम्ही रोबोटिक्स मध्ये पण MIS करायला लागलेलो आहे. हे प्रेक्षकांनी जाणून घ्यावं की ऑर्थोपेडिक जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ही हाडाची कमी आणि सॉफ्ट टिश्यू म्हणजे मसलची जास्त आहे, उलट नाही. चांगला एक्सरे आणि चांगला पाय याच्यात खूप फरक आहे आणि तिथेही MIS येते. आणि आज आपण ही एवढी आकाशवाणीतर्फे जी चर्चा करतोय, तुमच्या समोर संवाद साधतोय, लोकांपर्यंत हे जावं, तुमच्या माध्यमातून त्यांना कळावं की आता हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, फक्त हाक द्यावी आणि पोचावं, नक्कीच मगच मदत मिळेल. नक्कीच. म्हणजे नवीन काय तंत्रज्ञान आहे, नवीन काय संकल्पना आहेत, हे जाणून घेण्यासाठी तरी का होईना एकदा तुम्हाला भेटलं तर किमान शंका ज्या आहेत त्यांचं निरसन होईल. पुढे डिसिजन शेवटी रुग्णाचा असतो, त्याच्या नातेवाईकांचा असतो, पण मनातले जे गैरसमज असतात ते तरी दूर होणार आहेत. गैरसमज व्हायचं कारण अज्ञान. तर मी जेव्हा पेशंटला बघतो, माझे टीम अप्रोच मध्ये माझी टीम त्यांना पहिले बघते, तर त्यामध्ये सामाजिक दृष्ट्या बघितलं जातं, मेडिकल दृष्ट्या बघितलं जातं, हिस्ट्री वाईज बघितलं जातं. मग माझ्याकडे येतात, आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्हाला आम्ही एज्युकेट करतोय, जे आकाशवाणीचं पण ब्रीदवाक्य आहे. आम्ही एज्युकेट करतो, निर्णय तुमचा. नक्कीच. आता मला बरेच प्रश्न पेशंट विचारतात, मी थोडा आध्यात्मिक बॅकग्राऊंडचा असल्यामुळे मी त्यांना एक सांगतो की भक्ती करणं गरजेचं, सर ऑपरेशन करणं गरजेचं आहे का? मी सांगतो भक्ती करणं गरजेचं आहे का? नाही, ऑप्शनल आहे. पण ते जर ऑप्शन घेतलं तर तुमचं संत पण होऊ शकतात, वाल्मिकी होऊ शकतात, मीरा होऊ शकतात, नाही तर रावण होऊ शकतं. तुम्ही आवश्यक काहीच नसतं, हा फ्री चॉईस आहे. पण चॉईस घेताना ऍटलिस्ट चांगल्या माणसाचं ऐकावं. नक्कीच. आणि तेव्हा निर्णय घ्यायला पण मदत होते. वृद्धांमध्ये ही सर्जरी कितपत उपयोगी पडते? वृद्धांमध्ये MIS पेक्षा टीम अप्रोच जास्त लागतो. तर सेंटर चांगलं निवडायला पाहिजे, अतिशय फास्ट सर्जन निवडायला पाहिजे, त्याची हिस्ट्री बघायला पाहिजे. आणि वृद्धांमध्ये आम्ही काही विशिष्ट प्रकारचे आता इम्प्लांट्स वापरतो, ज्यांनी त्यांना रिकव्हरी खूप फास्ट होईल, जसं ड्युअल मोबिलिटी झालं. MIS ची तर आता सवय झाली आहे, त्यामुळे आम्ही सुपरपाथ जरी नसलं तरी डायरेक्ट अँटीरियर अप्रोच किंवा लॅटरल हार्डिंग अप्रोच ज्यामध्ये मसल वाचवतो, मसल तर आम्ही सगळ्यांमध्येच वाचवतो. त्यांना रोबोटिक्स वगैरेचं एवढं आम्ही काही हिपसाठी तरी एवढं हे करत नाही. आता एक्सपिरियन्स मुळे इम्प्लांट असे वापरतो की त्यांना सगळ्या ऍक्टिव्हिटीज दुसऱ्या दिवसापासून करता आल्या पाहिजे, स्वतःच्या पायावर दुसऱ्या दिवशी उभं राहता आलं पाहिजे. जसे ड्युअल मोबिलिटी म्हणून इम्प्लांट आलेले आहेत. आणि अगेन सतत एम्फिसाइज करील सर्जिकल अप्रोच, बिकॉज मसल जर वाचवले तरच त्या वृद्धाला ऑलरेडी मसल गेलेले असतात. आणि जर तो ऑपरेशन नंतर पण बेडवर पडलेला राहिला तर चांगल्या एक्सरेचा काही फायदा नाहीये. नक्कीच. तर अप्रोच, सर्जन, सेंटर आणि एक्सपिरियन्स हे 4 ब्रीद आपण
इथनं या टॉक मधनं घेऊन जात आहोत. नक्कीच. आणि या 4 जे ब्रीदवाक्य आहेत किंवा काय आपण म्हणूया कॉर्नर्स आहेत, तर त्याच्या चौकटीत राहून अवघड जागेचं दुखणं आपण म्हणतो ते सोप्या पद्धतीने आणि सोपं करणं, हे मला वाटतं हे तुमच्या हातांची किमया आहे, तुमच्या अनुभवाची आम्ही किमया आहे. नॅचरल पेन किलर्स आहोत. ऑर्थोपेडिक सर्जनकडे कोणी येऊन अरे वा छान वाटतंय असं होत नाही. आय टेल माय टीम की दिवसभर आम्ही इतक्या लोकांचे पेन बघतो की संध्याकाळी असं वाटतं की जगामध्ये कोणी खुश आहे की नाही. हो, बिकॉज लोकांना हेही कळावं की ॲज डॉक्टर्स आम्ही पण माणूस आहे. प्रत्येक जण येऊन ऍटलिस्ट गायनेक कडे किंवा डॉक्टरांकडे आनंदाने ते जातात. आमच्याकडे इट इज पेन. आणि पेन हा मला पेन झालं म्हणतो ना आपण, की तो चांगला अनुभव नसतो. खरंय. तर वी आर फायटिंग इट आणि आम्ही फ्रंटलाईन वॉरियर्स आहोत पेनचे. नक्कीच. आणि त्यांचं दुःख तुम्ही आनंदामध्ये रूपांतर करतो आणि त्यांना त्यांच्या पायावर चालण्याची नवीन दिशा देता. आणि ऑर्थोपेडिक्स मध्ये कसं आहे, आम्हाला चान्सेस कमी मिळतात. तर पेशंटला निर्णय घ्यायला आपण असे टॉक्स करतो. ह्या गोष्टी आपण मीडिया थ्रू या माध्यमां थ्रू पोहोचवतो की असं पण अवेलेबल आहे. कळल्यावर ऍटलिस्ट त्यांना एक आशा होते की नाही, छोट्याशा इन्सिजन मधनं माझी सर्जरी होणार आहे. सर्जरी लागली तरी ती एवढी आता रिस्की राहिलेली नाहीये. नक्कीच. मी ओल्ड असेल तरी ही रिजनल सर्जरी आहे, त्यामुळे अनेस्थेसियाचा खूप भीती नाहीये. तर त्या निवडायलाही मदत मिळेल. नक्कीच. आणि मगाशी तुम्ही जे सांगितलं की खुबा जरी दुखत असला किंवा तुमच्या गुडघ्याचं जरी ऑपरेशन झालं तरी तुमच्या पाठीचा कणा सुद्धा तेवढाच बघणं महत्वाचं आहे. आणि जे तुम्ही करता म्हणजे रुग्णाची खरी दुःखाची नस कुठे आहे ती बघणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही करता, त्याच्यामुळेच तुमचे रुग्ण आनंदाने पुढचं आयुष्य जगतात. यावरूनच आपल्याला असं दिसतं की आरोग्याचा संवाद जो आहे आणि सर देतात ती चालण्याची नवी दिशा जी आहे ती इथंच मला वाटतं सगळ्यांना चांगल्या भविष्याकडे घेऊन जाणारी आहे. फिजिओथेरपी जी अत्यंत महत्वाची आहे आणि शस्त्रक्रियेच्या पूर्वीचा आणि त्यानंतरचा प्रवास या फिजिओथेरपीने किती सोपा होतो याविषयी आज डॉक्टर आशिष यांच्याशी आपण बोलणार आहोत. डॉक्टर, शस्त्रक्रिया ही तर महत्वाची असतेच, म्हणजे सिक्सर मारण्यासारखंच असतं ते मॅचमध्ये, परंतु रनिंग बिटवीन द विकेट्स आणि 2-2 रन काढणं, 1-1 रन काढणं, तसंच कुठेतरी मला असं वाटतं की तुमचं फिजिओथेरपी आणि तुमचा व्यायाम शस्त्रक्रियेपूर्वीचाही आणि त्याच्यानंतर घेतलेली फिजिओथेरपी हे खूप गरजेचं असतं. याविषयी काय सांगा? याविषयी आम्ही खूप सिरियस आहोत. ऍटलिस्ट ज्या सेंटर्सला आम्ही आहोत, फिजिओथेरपी आमचा एक इंटिग्रल पार्ट आहे आमच्या टीम मध्ये. तर जेव्हा मी टीम अप्रोच म्हणतो तर फिजिओथेरपिस्ट आणि त्यांचे मॉडर्न गॅजेट्स हे गरजेचे आहेत. याच्यामध्ये प्रश्नाला काही लोक फाटे फोडतात की ऑपरेशन नंतर डॉक्टर साहेब आम्हाला फिजिओथेरपी लागेल का. तर मसल वाचवलेल्या सर्जरीज मध्ये जे आम्ही MIS करतो, जी आमची स्पेशालिटी आहे, MIS म्हणजे मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी. तर त्यामध्ये सुपरपाथ असो, सबवास्टस अप्रोच असो, नी मध्ये, रोबोटिक्स मध्ये पण MIS करतोय. तुम्ही आमचा जो एक्सपिरियन्स आहे, 13,000 पेशंट वरून जास्त आमचे झालेले आहेत. आमचा जो एक्सपिरियन्स आहे की तुम्ही ऑपरेशनच्या नंतर जितके चांगले मसल आहेत, एक्झाम्पल आपण नी रिप्लेसमेंट घेतली, किती ऍक्टिव्ह पेशंट होता, त्याच्या मसलमध्ये फॅट किती कमी आहे, रेड मसल किती चांगला आहे, ते मी मसल वाचवतोय. इतर रेग्युलर रिप्लेसमेंट मध्ये ते कापल्यात जातात, त्यामुळे अजून त्रास होतो. आमच्या सर्जरीमध्ये फिजिओ रिहॅब साठी गरजेचं आहे, बरं व्हायला नाही. म्हणजे आता कोणाला खेळायचंय किंवा कोणाला डान्स करायचा आहे, तर मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीज मध्ये मसल मी वाचवलेत, पण मसलची जी ताकद आहे ही तुमच्या इंडिव्हिज्युअल लाईफस्टाईलवर डिपेंडेड आहे. इतक्या वर्ष काय केलंय. बरोबर आहे. आता आम्ही बघतो काही शेतकरी मंडळी आहेत, 8-8 दिवस ट्रॅक्टरवर गेलेत. काही अशा बायका आहेत गरजांत ज्यांना कामाला लागतं, की काही म्हणजे मुंबईचे पेशंट आहेत, 7व्या दिवशी ट्रेन पकडून विटीपर्यंत गेलेले आहेत आणि 3-3 आठवडे आई ग मला काही होत नाही असेही आहेत मसल. तर आम्ही आजकाल काय फोकस करतोय की हे जे ज्यांनी कधीच व्यायाम केलेला नाहीये किंवा व्यायामाची सवय सुटलेली आहे, अशा लोकांना फिजिओमध्ये सुद्धा मोटिवेशन पेक्षा आता मशीन्स लावतो. आता फिजिओमध्ये रोबोज आलेले आहेत आमच्याकडे, तर सगळीकडेच रोबो आलेत, तर फिजिओमध्ये पण का नाही. तर तो त्यांना एक विशिष्ट
इलेक्ट्रिकल स्टिम्युलस आहेत. म्हणजे पेशंटला काही असतं ना कमीत कमी त्रासात मला रिहॅब, ते पण आता पॉसिबल आहे. म्हणजे व्यायाम पण करूनच घ्या माझा. आणि आहेत असे 40% पेशंट्स असतात, ओल्ड असतात किंवा सवय नसते आणि सडनली त्यांना होत नाही, तर तिथपर्यंत न्यायला म्हणजे तेवढे रिपिटेशन्स त्या ते करते. काही नर्व स्टिम्युलेशन्स आहेत. आजकाल आम्ही नर्व ब्लॉक्स देतो, म्हणजे पेन बिलकुल होत नाही, कारण आम्ही अनेस्थेसिया देत नाही, ब्लॉक्स देतो, त्यामुळे पेन फॅक्टर फार कमी राहतं. तरी पण काही पेशंट्सला असेल तर इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन्स आहेत, मॅट्रिक्स नावाची थेरपीज आहेत, ते आम्ही मसलला देतो. आणि पेशंटला इनिशियल जो सोरनेस असतो सर्जरीचा तो खूप मिनिमाइज करतो, तर तो अनुभव पेशंटचा चांगला राहतो. काय ऑपरेशन नंतर प्रत्येक बॉडी ही वेगळी बिहेव करते. जसे बॉक्सिंगचे ट्रेंड प्लेयर्स आणि रस्त्यावर मारामारी करणाऱ्यामध्ये कोणी आयसीयूत जातो आणि हा इंटरव्ह्यू देतो 16 राऊंड नंतर. तर प्रत्येक पेशंटचा आम्ही अनुभव वेगळा बघितलाय. ज्या पेशंटला आम्हाला वाटतं की या पेशंटला आधी काही थेरपी द्यावी लागेल, त्यांना आम्ही प्री हॅब नावाचं हे देतो की ऑपरेशनच्या आधी बाबा हे विशिष्ट व्यायाम तुम्ही चालू करा, आणि मग आम्ही करतोय. काही पेशंट्सला आम्ही मल्टीव्हिटॅमिन्स, सप्लिमेंट्स, काय आमचे काही आठवड्यांचे याचे वेटिंग असतात, त्यामध्ये आम्ही सुरू करतो. की आता देवाच्या दयेने तसं आहे की आला आणि सर्जरी केली असं होत नसतं आमच्याकडे. तर त्या पिरियडमध्ये आम्ही प्रोटोकॉल्स केलेले की ऑपरेशनच्या आधी त्यांना थोडंसं सांगतो की काही तुम्ही सायकलिंग सारखे, ते आमची टीम सांगते त्यांना, त्यामुळे त्यांचे रिझल्ट गरजेचे आहे. पण फिजिओथेरपी ही एक वेगळी पार्ट नाही. जसं काय असं ऑपरेशन मध्ये मी अनेस्थेसिया घेतला आणि घरी गेलो असं नसतं. तर मी फिजिओ करून बरा झालो असं नसतं. इट इज अ ट्रीटमेंट. हा, काही फिजिओथेरपिस्ट हे इंडिव्हिज्युअल ट्रीटमेंट करतायत, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. बट फिजिओ, अनेस्थेसिया, सर्जरी हे वेगळे पार्ट नाहीयेत, ते आपल्याकडे एकाच सगळ्यात. आता एक्सरे हा वेगळा पार्ट नाही. एक्सरे, रोबो, हे सगळं मी रोबो एका छताखाली असलं त्याला ती एक टीम आहे. तर फिजिओ सुद्धा, पण फिजिओ गरजेची नाहीये जर तुमचे मसल्स आधीपासून स्ट्रॉंग आहेत. काही पेशंटला जराही फिजिओ लागत नाही. काही लोकांना मेकॅनिकल फिजिओ लागते, जसे मशीन्स आहेत. काहींना फिजिकल लागतं स्ट्रेंथ वाढवायला. पण फिजिओमुळे बरे झालेत किंवा फिजिओ लागणारच असं ऍटलिस्ट माझ्या सर्जरीत तर होत नाही. बरोबर. म्हणजे फिजिओथेरपी ही त्या व्यक्तीच्या, रुग्णाच्या शरीरानुसार तुम्ही ठरवता की त्याला कशी गरज आहे आणि किती गरज आहे. आणि फिजिओथेरपिस्ट मॅडम डॉक्टर्स आहेत, तर जिम मध्ये जर कोणी ट्रेंड फिजिओ आहे, इट इज ऑलवेज बेटर. पण फिजिओ लागेलच का, हा एक भीतीदायक प्रश्न जो असा त्याचा बेस असतो, लागेल का. मला याचा बेस साठी मी बोलतोय पेशंटसाठी, फिजिओ लागणार नाही. फिजिओ तुम्हाला रिहॅब करायला लागणार आहे. की तुम्हाला स्टेअरकेस, तुमच्या घराला 5 शिड्या आहेत, कोणीतरी तुम्हाला बघायला पाहिजे. ट्रेनिंग. सो इट्स मोर ऑफ अ ट्रेनर दॅन ट्रीटमेंट. म्हणजे ते मनाला जर का तुम्ही तसं ट्रेनिंग दिलं की मला पूर्ण बरं व्हायचंय, मला कुठे चढायचंय, मला कुठे जायचंय, तिथे फिजिओ हेल्प करतात. नक्कीच. त्यांनी तुम्ही बरे चांगले असं होत नाही, पण अर्ली मात्र लवकरच होतं. आणि फिजिओथेरपी ही अतिशय गरजेची गोष्ट आहे, पण आवश्यक नाहीये. बरोबर आहे. आणि काही जणांच्या बाबतीत की ऑपरेशन नंतर मला बरंच नाही वाटलं, तर त्यांनी फिजिओथेरपी नीट घेतली नसेल गरजेची असताना. हो, तर ऍक्च्युली काय होतंय की बऱ्याच जागी असं होतंय की ऑपरेशन केल्यानंतर सर्जन त्यांना भेटतच नाही. काही जागी तर सेंटर्सला पेशंटला सर्जनच माहित नसतो. मोठ्या सेंटरचं नाव ऐकून जायचं आणि ऑपरेट करून घ्यायचं आणि माहितच नाही कोणी ऑपरेट केलंय. हे थोडंसं काही जागी होत आहे. सॅडली गव्हर्नमेंटला किंवा काही मोठ्या सेंटर्सला जिथे मल्टिपल डॉक्टर्स आहेत कळत नाही. म्हणून आम्ही पेशंटशी संवाद फार साधतो. मी पर्सनली प्रत्येक ऑपरेटेड पेशंटचा राऊंड घेतो. बऱ्याच जागी मी बघितलंय की मेन सर्जन कधी येत नाही ऑपरेशन नंतर, ते बरोबर नाही. आणि प्रत्येक पेशंटला एक इंडिव्हिज्युअल डाएट, फिजिओ, नीडेड नॉट नीडेड, माइंडसेट. आपण मेंटल हेल्थ हा विषयच बघत नाहीये. त्यावर पण डिस्कशन होतं की मेंटल हेल्थवर तर एक मोठी चर्चा झाली पाहिजे आपली. नक्कीच. की इट इज नॉट ऑलवेज की मेंटल हेल्थ
आपल्याला कधी कधी स्वतःलाही कळत नाही की पेशंट झाला याला काहीतरी मेंटल ट्रॉमा असेल ना. प्रत्येक जण काही असं नाचत येणार नाही की मला गुडघा दुखतो. सो त्या ट्रॉमॅटिक इयर्स मधनं पण त्यांना काढावं लागतं. त्या मसलला पण मेमरी असते. जर पेशंट माइंडनी चांगला असेल तरी मसल हा जिवंत एक टिश्यू आहे, त्याला एक मेमरी आहे. ती मेमरी काढायला जे काही लागेल. तर आजकाल आम्ही गॅजेट्सवर खूप डिपेंड राहतो बिकॉज आमचं मेन पेशंट्स ओल्ड पीपल आहेत. तर फिजिओ आम्ही ओल्ड पीपलला जास्त देतो. यंग लोकांना वी आर व्हेरी अग्रेसिव्ह आणि यंग से 40-55 पर्यंत आमच्या पेशंटला तर फिजिओ लागतच नाही. त्याच्यानंतर पेशंट थकलेला असतो, मसल जीर्ण झालेले असतात. सपोर्ट सिस्टम म्हणून पण कमी झालेलं सपोर्ट सिस्टम म्हणून आम्ही फिजिओ ऍडवाइस करतो, घरी पाठवतो किंवा ज्यांना जे ऍक्टिव्ह आहेत त्यांना मशीन्सवर बोलवतो. खूपच छान. आणि रुग्णाची मानसिकता याविषयी आपण पुढच्या भागात बोलणारच आहोत. पण आज जे तुम्ही फिजिओथेरपी बद्दल सांगितलं आणि ती किती आणि कशी गरजेची आहे किंवा कोणाला गरजेची आहे याविषयी एक नवीन विचार आम्हाला दिलेला आहे, त्यासाठी खरंच मनापासून तुमचे आभार मानते. स्पोर्ट्स इंजुरीज या संदर्भात याविषयी रुग्णांचे काय अनुभव आहेत ते आपल्याशी शेअर करणार आहेत डॉक्टर आशिष अरबट. डॉक्टर, खूप रुग्णांचे तुम्ही बऱ्याच प्रकारच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि त्यांना आनंदी करून घरी पाठवलेलं आहे. त्यांचे अनुभवही त्यांनी तुम्हाला शेअर केले असतील. विशेषतः स्पोर्ट्समन जे असतात त्यांच्या ज्या इंजुरीज होतात त्या तर सगळ्यात जास्त दुःखदायक असतात. कारण चालत्या गाड्याला खीळ लागणं म्हणतो आपण, तसं होतं की त्यांचा स्पोर्ट्सच थांबतो. एकच वर्ड इंग्लिशमध्ये डिवास्टेटिंग. आणि इंजरीमध्ये नुसतं त्याच्या शरीराला इजा होत नाही, त्याची मानसिकता बदलली जाते. टीमची मानसिकता, इम्पॉर्टंट प्लेअर असेल तर देशाची मानसिकता. नक्कीच. इंजरी प्रिव्हेन्शन सर्वात इम्पॉर्टंट आहे, त्यावर आम्ही बऱ्याच जागी बोलतो. पण इंजरी झाली तर इंजरीला एक पूर्णपणे बघणं हे फार गरजेचं राहतं. न्यूट्रिशनल स्टेटस पासून तर शस्त्रक्रिया जर काही लागेल, जसं आता लिगामेंट इंजरीज आहेत, बरेचसे प्लेयर्स अंगावर काढतात. त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गुडघा जर आपण घेतला तर त्यातल्या गाद्या, मेनिस्कस इंजरीज या जर अंगावर काढल्या तर तुम्हाला कम्प्लिटली स्पोर्ट्स मधनं निघून जावं लागेल. वेळेत ट्रीटमेंट घेणं. आता लकीली बरेचसे स्पोर्ट्स ज्या टीम्स आहेत त्या आमच्या अंडर आहेत. त्यांना आम्ही त्यांच्या कोचेसला, त्यांच्या टीम्सला, तिथे जे डॉक्टर्स असतात एस्पेशली फिजिओज, त्यांच्याशी आम्ही रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये असतो. अंगावर न काढणं हे स्पोर्ट्स इंजरीचं सर्वात इम्पॉर्टंट. आपल्या देशामध्ये आर्थिक विषय हा मोठा आहे, त्यामुळे बरेचसे स्पोर्ट्समॅन एस्पेशली कबड्डी आणि ज्यामध्ये थोडा लोअर सोशो इकॉनॉमिक स्ट्रॅटा खेळतोय आणि मोठ्या प्लेयर्स मध्ये आपला तो सीझन न जावं याच्यासाठी जे ओढून ताणून खेळणं, इथे फ्युचर डॅमेज होतं आणि प्लेयरचा परफॉर्मन्स पण कमी होतो. इंजरीज आर डेफिनेटली व्हेरी सॅड. पण आर्थ्रोस्कोपी आणि नवीन ट्रीटमेंट जशा आता आल्या, जसं यंग प्लेअर मध्ये जर वंगण गेलं तर ACI च्याच एक पुढचा पार्ट आहे कार्टिग्रो. आम्ही कार्टिलेज ट्रान्सफर्स करतोय वंगण गेलं तर. बरेचशा अशा टेक्निक्स आल्या ज्याच्यामध्ये पायाला जर बाक असतील तर जॉईंट पुढे घासू नये याच्यासाठी काही करेक्टिव्ह सर्जरीज होतात, तर त्यांचा परफॉर्मन्स वाढतो. न्यूट्रिशनसाठी त्यांच्यासाठी व्यवस्थित आम्ही काउन्सिलर्स ठेवलेले आहेत. तर इंजरी झाली किंवा इंजरी प्रिव्हेन्शन ह्या दोन्ही इम्पॉर्टंट विषय आहेत. आणि इंजरी झाली तर लवकरातल्या लवकर ट्रीटमेंट घेणं आणि अगेन चुझिंग द राईट डॉक्टर, व्यवस्थित डॉक्टरला आणि अनुभवी स्पोर्ट्स डॉक्टरला भेटणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्ही वेगळं काय करतो, एक तर दुर्बीण शस्त्रक्रिया वेळेत, सामाजिक बांधिलकी ठेवून करतो. बऱ्याचशा प्लेयर्सला आम्ही बरंच कन्सेशन आणि बऱ्याच गोष्टींवर वर्क करतोय. आणि न्यूट्रिशनसाठी नंतर त्यांना गायडन्स आणि पुढची इंजरी प्रिव्हेंट करायला गायडन्स आणि विशिष्ट मानसिकता आणि रिहॅब मध्ये जे प्रोफेशनल नीड असते त्याला, जसं आम्ही त्याला एक शब्द वापरतो की परफॉर्मन्स ओरिएंटेड फिजिओथेरपी, ते आम्ही त्यांना देतो की
तुम्हाला पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीला काही लागणार आहे, कुठला मसल ग्रुप वर्क करायचा आहे. त्याच्यात आजकाल काही रोबोज आलेले आहेत, त्यामध्ये आम्ही त्यांचे मसल ग्रुप्स वगैरे स्टडी करतो, गेट पॅटर्न स्टडी करतो आणि बऱ्याच गोष्टी मग त्यांनी फ्युचर इंजरीज प्रिव्हेन्शन होऊन जातं. बरोबर. म्हणजे थोडक्यात त्या खेळाडूला भविष्य त्याचं उज्ज्वल करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक दोन्ही पद्धतीने तुम्ही बरं करून पुढे नेता असं. आणि जेव्हा कोणाचे लिगामेंट्स गेले, बऱ्यापैकी काय होतं की लिगामेंट जेव्हा तुटतात तेव्हा त्यांना ग्राफ्टिंग करायला लागतं. तर आता काही असे विशिष्ट ग्राफ्ट आलेत, जसं काही ज्वेल ग्राफ्ट नावाचा एक ग्राफ्ट आलाय, त्याला विशिष्ट सर्जन्सला दिल्या जातं. कम्प्लिटली कोलॅजन मेड पॉलिएस्टरचा ग्राफ्ट आलाय, म्हणजे कुठे तर ग्राफ्ट तुमचा काढायला नाही लागत. म्हणजे जर लिगामेंट सर्जरीज असेल तर कम्प्लिटली याला ॲलोग्राफ्ट म्हणतो आपण, म्हणजे कृत्रिम. तर त्याचे असं व्यवस्थित स्टडीज आहेत, ते पण आम्ही प्लेयर्समध्ये टाकतो. ज्या रिहॅब प्रोसेसेस आम्हाला 3-3 महिन्यांनी करता येत होतं, त्या आता आम्हाला 6 ते 5 आठवड्यात करता येत आहेत. पोरांचे सीझन्स वाचतायत. तर ह्या गोष्टी ह्या मीडियातर्फे तुम्ही या अशा स्पोर्ट्समॅनकडे पोहोचू शकता आणि आम्हाला हे भेटू शकतात आणि दे कॅन गो बॅक टू देअर स्पोर्ट्स. कारण खेळाडू हा भारताचं भविष्य आहे आणि ते भविष्य उज्ज्वल होण्यासाठी जे काही करता येईल तेवढे प्रयत्न तुम्ही करत असता. मी तर म्हणेल खेळाडू आणि एनी परफॉर्मिंग आर्ट एक सिव्हिलायझेशन दाखवतो. अगदी. इट रिप्रेझेंट्स द कंट्री. की एक देश सिव्हिलाइज्ड कधी होतो, जेव्हा त्याचे स्पोर्ट्स आणि आर्ट्स चांगले असतात. आणि ते चांगलं करण्यासाठी तुम्ही तळमळीने प्रयत्न करत आहात. पडद्यामागचे कलाकार आम्ही आहोत. एखादा अनुभव आमच्याशी शेअर करा. अतोनात अनुभव आहेत आणि कधी कधी काही खेळाडूंना मी ऑपरेट केलं. बेसिक लीग्स मध्ये खेळतायत आणि त्यानंतर भले मोठमोठ्या लीग्स आणि असे फिगर्स घेऊन आता मोठे झालेत. मात्र तेवढ्याच आपुलकीनी येऊन भेटणं, तेवढ्याच मॅचच्या आधी एक आशीर्वाद सर द्या, ते विसरत नाहीत. बिकॉज त्यांच्या करिअर आम्ही हे करतो. कित्येक गरीब ओला ड्रायव्हर्सला आम्ही ऑपरेट केलेलं आहे. काही नाही, प्रेमाने शेतीमधनं फळं घेऊन आलेले आहेत की 4 वर्ष शेती करू नाही शकलो सर, पहिल्यांदा शेती केली आहे. सर्वात आठवणीतले अनुभव माझे की माझे काही पेशंट्स आहेत ज्यांचं मुलींना जेव्हा आम्ही हिप रिप्लेसमेंट केली आणि यंग अनमॅरिड मुली, त्यामध्ये हिप रिप्लेसमेंट हा एक स्टिग्मा लग्नासाठी आहे. पण आता MIS मध्ये स्कार वगैरे न दिसल्यामुळे माझे ऑफिशियली मीडियामध्ये आलेले पेशंट्स आहेत ज्यांचं लग्न तर झालं, नॉर्मल डिलिव्हरी झाल्या आणि ते जेव्हा पेढे घेऊन येतात त्यांना जे नवीन आयुष्यात चैतन्य मिळालंय त्याला किंमत नाहीये. मगाशी तुम्ही जे म्हणालात की काही खेळाडू जे यंग आहेत अगदी आणि वेगवेगळ्या लीग्स मध्ये खेळतायत, तर ते आशीर्वादासाठी तुम्हाला फोन करतात. तर मला वाटतं तुमच्या नावामध्येच आशिष आहे. त्यामुळे तो आशीर्वाद घेऊनच त्यांचं ऑपरेशनही होतं आणि त्यांना आयुष्याची नवी दिशा मिळते, चालण्याची नवी दिशा मिळते, जे खरंच आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे. सो तुम्हाला तुमच्या सगळ्याच वाटचालींसाठी आपण शुभेच्छा देऊया आणि उत्तरोत्तर अशीच भरपूर माणसांच्या शस्त्रक्रिया करून त्यांना चांगलं आयुष्य देणं आणि चालण्याची नवी दिशा देणं याचं प्रॉमिस आम्ही तुमच्याकडनं घेतोय. आणि जसं आपल्या कार्यक्रमाचं नाव सांगितलं, जसं माझं घेतलं तसं संवाद. हा संवाद आहे आणि हा संवाद आपण संवेदनाशील ठेवलेला आहे. नक्कीच. मी इथे खूप मेडिकल जार्गन किंवा तुम्ही असे कुठले डीप मेडिकल प्रश्न नाही विचारलेत, पण हे प्रश्न हाताळले जात नाहीत जे आता आपण डिस्कस केले. नक्कीच. हे जरी सुपरफिशियल वाटले तरी ते डीप आहे खूप. तर आज हा संवाद मलाही फार आवडलेला आहे. संवाद साधणं आणि लोकांपर्यंत पोचणं हेच मीडियाचं काम आहे मला वाटतं. तो मीडिया कुठलाही असो, हिअरिंग असो, व्हिज्युअल मीडिया असो किंवा प्रिंट असो, की संवाद साधणं, शंका दूर करणं ना काही शंका वाढवणं, जे आता जे मी बघतोय तर अतिशय
सुंदर असं हे संभाषण होतं आणि पुन्हा सुरू राहील. येस, संवाद साधणं फार गरजेचं आहे आणि ते आपण आता करतोय. नक्कीच. आणि ही दिशा आपण देत राहणार आहोत लोकांना आणि आपल्या रुग्णांनाही.